शिंदे आपला गट राखतायत की ऐलानी तिथले स्थानिक आमदार आपला गट राखतायत? कलानी की ऐलानी म्हणजे ऐलानी. हा हा म्हणजे कलानी हे शिवाजी मानकुडच्या काही लोक उमेदवारांशी बोलतो जिकडे मला मॉनिटरिंग करायची जबाबदारी दिली आहे आणि म्हणून एकंदरीत जे वातावरण दिसतं तर अजून आम्ही आशावादी आहोत. पण त्याची सुरुवात वरळीकरांनी हेमांगीताईंच्या माध्यमातून आणि निशीच्या माध्यमातून ही दिलेली आहे आणि हा ट्रेंड राहिला तर आम्हाला आत्मविश्वास आहे की वरळीतले सर्व सीट्स हे आम्ही निश्चितपणे निवडून आणू आदित्यजींच्या नेतृत्वाखाली. पहिले जायंट किलर तुम्ही दोघे ठरलेले आहात. सगळ्यात आधी समाधान सरवणकरांना पाडलं तुम्ही. तुमच्यासमोर मोठं आव्हान होतं असं म्हणत होते. त्यांचा पराभव तुम्ही केलाय. या आव्हानाच्या मागे एक मोठी शक्ती होती, ती म्हणजे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी. या आव्हानामागची दुसरी शक्तीमध्ये माननीय सचिन भाऊ असतील, कार्यसम्राट आमदार महेशदादा सावंत असतील, सुनीलजी शिंदे असतील, अजय चौधरी असतील आणि 2 खासदार आमचे. त्यामुळे धनशक्ती जनशक्ती पुढे चालली नाही आणि जनशक्तीचा विजय झाला, कार्यकर्त्यांचा विजय झाला, मतदारांचा विजय झाला. पण तुमच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष होतं म्हणजे तुमच्या इथे नेमकं काय होतंय याची धाकधूक होती, ती झाली. हो, धाकधूक मला नव्हती, समोरच्या व्यक्तीला होती, ते कारण त्याची धनशक्ती चालत होती आणि माझ्या मागची जनशक्ती चालत होती. बरोबर. आता तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरला होता तुमच्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यानंतर काय नेमकं होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पण अखेर विजय झालाय. विजय होणारच होता कारण का आत्मविश्वास आमच्याकडे होता, आम्ही केलेली कामं होती आणि जनतेने जो विश्वास दाखवला, कारण का त्यांना माहिती होतं की ही व्यक्ती काम करते, फक्त दिखावा करत नाही आणि हा विश्वास त्यांनी मला निवडून दिला. आदित्यजी काय म्हणाले? आदित्य साहेबांनी अभिनंदन केलंय आणि खूप खूप आनंद शुभेच्छा व्यक्त दिल्या. केला का वरळीतली ही आम्ही किल्ला जोरात लढवला आणि विशेषतः या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती आदित्यजींच्या मार्गदर्शनाने आम्ही त्यांना सर्वांना शब्द दिला होता, साहेब तुम्ही मुंबई सांभाळा, आम्ही सर्व मिळून वरळी सांभाळू. आणि वरळी आता पहिला पडाव पार झालेला आहे. आता पुढे काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा जो बालेकिल्ला वरळी आहे, आमदार आहेत ठाकरे कुटुंबातले आदित्य ठाकरे, ज्या वरळीतून तिथला बालेकिल्ला त्यांनी शाबूत ठेवलेला आहे. पण अजून लालबागचं काय, दादरचं काय, माहीमचं काय, शिवडीचं काय, या सगळ्या कायचे उत्तरं अजून आलेली नाहीयेत. ईव्हीएम जेव्हा उघडतील त्यानंतर त्याच्याबद्दलचे जे निकाल आहेत ते समोर येतील. पण आपण हे प्रेक्षकांना सांगायला हवं, मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल यायला अजून वेळ लागणार आहे, बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे ही धाकधूक इतक्या संपणारी नाहीये. तुम्ही जेवून घेतलं नसेल तर जेवून घ्या.